अमेरिकेने युद्धविराम केला, मात्र त्याचं क्रेडिट जे आहे ते पाकिस्तान आणि मुनीरला जाताना दिसते आहे. म्हणजेच यामध्ये पाकिस्तानची नेमकी भूमिका काय आहे, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ज्ञ अनिल बाम सर आहेत. सर, कसं बघता तुम्ही या युद्धविरामकडे आणि पाकिस्तानला ज्याप्रमाणे हे क्रेडिट ट्रम्पकडून दिलं जात आहे? आपण पाहिलं जेव्हा ट्रम्पने ट्विट केलं सकाळी आणि काल रात्री त्यांच्याप्रमाणे असं म्हटलं आहे की शाहबाज शरीफ, पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर आणि फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना मी धन्यवाद देतो की ह्यांच्यामुळे हे सीज फायर आणि युद्धबंदी लागू झाली आहे आणि इराणनी पण ॲक्सेप्ट केलं आहे. आपण हे पाहतो की स्पेसिफिकली दोन लोकांची नावं घेऊन काहीतरी ट्विट करणं हे कम्प्लिटली आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. हे तेवढंच खरं आहे की पाकिस्तान मागच्या 15 ते 20 दिवस प्रयत्न करत होता की कशा प्रकारे हे युद्ध थांबवलं जाईल. आणि तुम्ही इमॅजिन करा, पाकिस्तान जे स्वतःला त्यांचं अस्तित्व नाही आहे आणि एवढी मोठी भूमिका करायचा प्रयत्न करत आहेत, तर कुठे ना कुठे असंही वाटतं की, आणि ही थिअरी फ्लोट करायला सुरुवात झाली आहे की पाकिस्तान इज ओनली अ पपेट. अमेरिकेला म्हणता येत नाही की आम्हाला सीज फायर करायचं आहे किंवा आम्हाला माघार घ्यायची किंवा आम्हाला लढाई करायची नाही आहे. इराण तर डे 1 पासून म्हणतं आहे की आम्ही लढाई करायला तयार आहे, आम्हाला सीज फायरची गरज नाही आहे. जर का काही असेल तर पहिले युद्ध थांबवा, युद्ध थांबल्यानंतरच वाटाघाटी होतील. सीज फायर करून, कारण 45 डेजचा पण एक पिरियड दिला होता की तुम्ही सीज फायर करू, 45 डेजचा आपण पुढे जाऊ. इराणने म्हटलं आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण आता अशी स्थिती होती 40 दिवसानंतर की दोघांनाही अंगाशी आलं होतं आणि काहीतरी एस्केप रूट पाहिजे, आणि तो एस्केप रूट त्यांना मिळाला थ्रू पाकिस्तान. पाकिस्तान हा प्रयत्न करतो आहे, जर का व्हायचं असतं तर केव्हाच झालं असतं. आणि चीनचं पण एक भूमिका आहे याच्यामध्ये, तटस्थ भूमिका राहून पण इंटरफिअर करून त्यांना सगळे रिपोर्टिंग होत होतं. त्यांनी असं ठरलं की आपण दोन्हीकडे बोलू. चीन इराणशी बोलले, त्यांना सांगितलं की तुम्ही ॲक्सेप्ट करा, आपण ह्याच्या पुढे वाटाघाटी करतील तर तुम्हाला फायदाच होईल त्याचा. आणि अल्टिमेटली इराणनी ॲक्सेप्ट केलं आहे की आम्ही करायला तयार आहे. पाकिस्तानचं बोलणं झालं तर पाकिस्तानच्या बरोबर इजिप्त, तुर्की आणि काही हद्दीमध्ये सौदी अरेबिया ह्यांनी प्रयत्न केला की कशा प्रकारे हे युद्ध थांबवता येईल. आणि क्रेडिट देणं पाकिस्तानला आजच्या तारखेमध्ये ओके आहे, कारण डोनाल्ड ट्रम्पनी स्वतः म्हटलं आहे की पाकिस्ताननी मध्यस्थी केल्यामुळे ह्यांनी हे असं केलेलं आहे. एक ट्विट मी वाचलं होतं ज्याच्यामध्ये लिहिलं होतं, ड्राफ्ट फॉर प्राईम मिनिस्टर नवाज शरीफ. म्हणजे कोणीतरी त्यांना ड्राफ्ट लिहून दिला आहे, तुम्ही हे ट्विट करा, तुम्ही सांगा की प्रेसिडेंट ट्रम्पला मी अपील करतो आणि इराणच्या लिडरशिपला अपील करतो की तुम्ही सीज फायर करा, पूर्ण जगाचा फायदा होईल. पण ॲज ऑफ टुडे आपल्याला म्हणता येईल की पाकिस्ताननी इनिशिएटिव्ह घेऊन हा सीज फायर घडवून आणला आहे. सर, पाकिस्तान एकीकडे जर बघितलं तर पूर्ण आर्थिक डबघाईस आलेला आहे. अशामध्ये पाकिस्ताननी कुठेतरी यामध्ये संधी शोधली असं म्हणायचं की ट्रम्पनी त्यांना मोहरा बनवलं? ट्रम्पनी डेफिनेटली मोहरा बनवलं आहे, बिकॉज पाकिस्तानची ऐपतच नाही आहे. स्वतःकडे ना राशन आहे, ना पेट्रोल आहे, ना डिझेल आहे, ना आटा आहे खायला. आता त्यांनी म्हटलं आहे की आठवड्यातनं 3च दिवस ऑफिस उघडेल, कारण तेवढेच गाड्या कमी चालतील तर तेवढंच पेट्रोल आणि डिझेल लागेल. तर मग आता पाकिस्तानचा इम्पॉर्टन्स काय आहे? एक मीम पाहिला होता, हास्यास्पद आहे पण मी बोलू इच्छितो. पाकिस्तानने असं म्हटलं होतं की जर का तुम्ही युद्ध नाही थांबवलं तर आम्ही जितके तुमच्याकडनं पैसे घेतले आम्ही परतच नाही करणार. हे पिपॉस्टर्स आहे, पण दोघांच्याही अंगाशी आलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला काहीतरी एस्केप रूट पाहिजे. आणि पाकिस्तान एक निमित्त ठरलं आणि पाकिस्तानचा ह्याच्यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे, कारण ऑफिशियली पाकिस्ताननी सीज फायर घडवून आणली आहे, पाकिस्तानी ग्रुप. त्याच्यामुळे त्यांना पुष्कळशा सवलती मिळतील, त्यांना पुष्कळशा आर्थिक मदत मिळेल. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यांना जे फंडिंग करत नव्हतं किंवा कंडिशनल फंडिंग करत होतं की तुम्ही एवढं पैसे परत करायलाच पाहिजे, पॉसिबली US अल्टिमेटली त्यांचं जितका पण त्यांनी लोन घेतलं आहे ते माफ करतील. सौदी अरेबिया पण माफ करेल. पण मध्ये काही दिवसापूर्वी सौदी अरेबियाने म्हटलं होतं की आम्हाला आमचं लोन परत पाहिजे, कारण त्यांचं स्वतःचं फंडिंग कमी होत होतं. तर आजच्या तारखेपासून असं म्हणू शकतो की एक भिकारी देश काही दृष्ट्या सक्सेसफुल झालेला आहे. सर, एक दुसरा प्रश्न असाही येतो की अमेरिकेने युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला, त्याला इराणनी संमती दिली, परंतु 39 दिवसाच्या युद्धाच्या या काळामध्ये कुठेतरी इराण वरचढ ठरला असं वाटतं? 100% डिबेट सुरू आहे की काय अमेरिका हारला. आपण करोलरी पाहू. मी म्हणेन की अमेरिका हारला नाही,
पण इराण जिंकला. डेफिनेटली हे डायकोटॉमी आहे की जर का कोणी जिंकला तर कोणी हारला पाहिजे. अशी स्थिती होती की एक्सपेक्टेड होतं की इराण हारणारच. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. आणि अमेरिकेला तर वाटलं होतं की आपण 8 ते 10 दिवस किंवा मॅक्सिमम एक फॉर्टनाईट 15 दिवसामध्ये आपण इराणला कम्प्लिटली संपवू. ते आपल्या घुटण्यावरती येतील, भीक मागतील आणि म्हणतील की सीज फायर करा, आम्ही तुमच्याकडे शरण येतो, आम्हाला वाचवा. पण त्यांनी बहुतेक वॉर गेमिंग बरोबर नाही केलं. त्यांनी एंड स्टेट नाही ठरवली. त्याच्यामुळे हे जे कॅम्पेन सुरू होतं, वॉर होतं, हे डायरेक्शनलेस चालू होतं. आणि इमॅजिन करा, अमेरिकासारखा देश आपल्या चीफला सॅक करतो इन अ मिडल ऑफ अ वॉर. मोठी लढाई, जंग चालू आहे आणि तुम्ही आपल्या आर्मी चीफला काढून टाकता. का काढलं? काही रिझनिंग नाही दिलं. पीट हेग्सेथ रिपोर्ट काढतो, ऑर्डर काढतो की उद्यापासून तुम्ही आमचे चीफ नाही. का झालं? ते बाहेर येईल मे बी आफ्टर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षानंतर. कारण आय एम शुअर ॲज अ चीफ ज्याला माहिती आहे की वॉरफेअर काय आहे, लढाई कशी लढायची असते, आणि तुम्ही इगो प्रॉब्लेम घेऊन किंवा मनापासून जे वाटतंय ते करता, अशी लढाई होत नाही. किती नुकसान होतं. आणि जेव्हा त्यांनी काहीतरी बोललं असेल किंवा सांगितलं असेल की ही पद्धत नाही लढाई करायची आहे, तर काय केलं? त्याला सॅक केलं. आणि जवळजवळ 12 सिनियर जनरल्स अमेरिकन आर्मीचे सॅक झालेत. हे दर्शवतं की कशा प्रकारे किती फ्रजाईल त्यांचं सिस्टम आहे अमेरिकेचं. आणि इकडे इराणकडे पहा, टॉप लिडरशिप वाईप ऑफ झाली, सेकंड रंग लिडरशिप वाईप ऑफ झाली. त्यांचा सिक्युरिटी चीफ असो, त्यांचा IRGCचा चीफ असो, त्यांचे जितके मिनिस्टर्स असो, सगळे ठार झाले, मारलेले गेले. आणि सगळ्यांना वाटलं होतं की आता रडरलेस आहे, ह्यांच्याकडे काही नेतृत्व नाही आहे, हे काय करतील. असं काही झालेलं नाही आहे. आजच्या तारखेमध्ये सीज फायर ऑर्डर केल्यानंतर आज कंप्लीट तेहरानमध्ये जशन चालू आहे आणि बायका वेपन्स आणि हतियार घेऊन रस्त्यावरती हिंडत आहेत. त्यांनी विक्ट्री सेलिब्रेट केलेलं आहे. एक छोटं अपील केलं आहे इराणच्या लिडरशिपनी की इतक्यात लीडर मानू नका, जेव्हा पूर्ण वाटाघाटी होतील तेव्हाच विक्ट्री सेलिब्रेट करा. तर असं म्हणता येईल हा विजय फर्स्ट राऊंडमध्ये इराणचा आहे. नक्कीच फर्स्ट राऊंडमध्ये हा विजय इराणचा झालेला आहे आणि इराण कुठेतरी वरचं ठरलेलं आहे, हे मान्य करावं लागणार आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.